एक पारंपरिक भाज्यांपैकी एक रेसिपी म्हणजे फणसाची भाजी. ती कशी करायची चला मी आज तुम्हाला सांगते. काय करायचं, फणस कापायला घेताना सगळ्यात आधी हाताला खोबरेल तेल लावून घ्यायचं, त्यानंतर ते कापायचं. आता कापताना थोडंसं अवघड जातं कारण त्याचं जे काही आवरण आहे ते खूपच कडक असतं, त्याची साल काढायला खूप जड जातं. म्हणून त्यासाठी एक जंतर चाकू घ्यायचा आणि त्याने ते फणसाची पूर्ण साल काढून घ्यायची. त्यानंतर आपण अगदी बटाट्याच्या फोडी करतो त्या पद्धतीनं बारीक बारीक फोडी करून घ्यायची आणि बी काढायला विसरायचं नाही, व्यवस्थित बी काढून घ्यायचं आहे. आता त्यानंतर बी काढल्यानंतर अगदी थोडंसं मिठाच्या पाण्यामध्ये हे सगळे जे तुकडे आहेत तर ते मिठाच्या पाण्यात टाकायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर चांगल्या पाण्यामध्ये हे तुकडे जे काही आहे ते धुतल्यानंतर चांगल्या पाण्यामध्ये घालायचे आणि त्याला एक उकळी काढून घ्यायची. शिजवायचं नाही, फक्त उकळी काढायची. त्यानंतर एकाकडे तेल गरम करायचं, त्यामध्ये लसूण घालायचा, मस्तपैकी अद्रकचे तुकडे घालायचे आणि कांदा छान ब्राऊन झाला की मग त्यामध्ये थोड्या एक टोमॅटोचे तुकडे घालायचे आहे. त्यामध्ये थोडे तीळ घालायचे, गरम मसाल्यापैकी मी दगडफुलं घातले, थोडीशी लवंग घातली, एक दोन थोडे काळे मिरे घातले आणि धना पावडर, धने मी थोडेसे जास्त घातले जेणेकरून भाजीला थोडासा छान सुगंध येत असतो. आता हे सगळं घातलं की छान परतून घ्यायचं आहे. मी थोडी तडक्याची मिरची साबीत घातलेली आहे वाटण्यासाठी. आता हे सगळं छान परतवायचं आहे. यामध्ये मी खोबरं सुद्धा घातलेलं आहे, कोणाला खोबरं आवडत असेल तर त्यांनी घालायचं. आता हे छान परतून घेतलं, मस्तपैकी झणझणीत परतवलं की त्याला मिक्सरमधनं पेस्ट करून घ्यायची. त्यानंतर एका कढईत तेल गरम करायचं, त्यामध्ये मस्तपैकी जिऱ्याचा तडका द्यायचा आहे. मी तडक्याची मिरची सुद्धा घातलेली तडका देताना आणि त्यात थोडा काळा मसाला आणि लाल तिखट घालायचं आणि आपण जे तयार केलेलं वाटण आहे ते त्यामध्ये घालून मस्तपैकी परतून घ्यायचं. त्याला छान तेल सुटेपर्यंत परतवायचं आहे. परतवताना खूप घाई गडबड करायची नाही. जर व्यवस्थित तेल सुटेस्तोवर त्याला छान हळूवार परतवायचं आहे मंद आचेवर. छान तेल सुटायला लागलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, ज्या फोडी आहे त्या फोडी त्याच्यामध्ये टाकलेल्या आहे फणसाच्या, आणि फणसाच्या फोडीसुद्धा व्यवस्थित रीतीने मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचे, परतवून घ्यायचे आहे. आता तुम्हाला हवी असेल सुकी भाजीसुद्धा तुम्ही बनवू शकता, परंतु मला ग्रेव्ही बनवायची होती म्हणून मी त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि काही वेळासाठी त्याला वाफ द्यायची आहे जेणेकरून ते व्यवस्थित शिजवून घ्यायचे. शिजायला लागलं की हाताने तपासून घ्यायचे आणि व्यवस्थित शिजलेली भाजी मस्तपैकी ताटात सर्व करायची आहे. ह्या भाजीसोबत मस्त ज्वारीची भाकरी, इंद्रायणीचा भात, कांद्याची फोडी आणि वरतून थोडंसं लिंबू, अगदी मस्त आणि